2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजली आणि वर्धा जिल्ह्यातील 1454 शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त येळाकेळी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, औक्षण करण्यात आले. तसेच त्यांच्या पायांचे ठसे जतन करून अनोख्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात झाली. तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. आज शाळेचा पहिला दिवस आपण साजरा करतोय, प्रवेशोत्सव साजरा करतोय. आज मुलांसाठी एक चांगलं वातावरण शाळेत निर्मिती व्हावी आणि त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली व्हावी यासाठी सर्व शिक्षक, सर्व प्रशासन आणि आम्ही जिल्हाधिकारी मॅडम आणि आम्ही दोघं आज इथं उपस्थित होतो. आज आपण गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेतला, पाठ्यपुस्तकं वाटप केली, मुलांना खाऊ पण आपण आज पुरवत आहोत आणि मुलांमध्ये एक चांगलं शिक्षणाच्या प्रती एक समाधान, त्यांना अट्रॅक्शन निर्माण व्हावं, शाळेतलं वातावरण त्यांना पाहून त्यांना रोज शाळेत येण्याची सवय लावावी आणि त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी हे प्रयत्न आहेत. आज विदर्भात जास्त ऊन असल्यामुळे आपण उशिरा थोडंसं हे घेतलेलं आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे. तर आज सर्व ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आजपासून जिल्ह्यात आपण बॅक बेंचर ही कन्सेप्ट पूर्णपणे नष्ट करत आहोत. सर्व विद्यार्थी एकाच पातळीत अर्धवर्तुळाकार किंवा आयताकृती या पद्धतीने बसतील. शिक्षकांचं एक प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष राहील आणि त्या विद्यार्थ्यावर मी शेवटच्या बेंचवर बसतोय म्हणजे मला काही येत नाही असा एक न्यूनगंड जो येतो तर तो येणार नाही. अशा पद्धतीने आजपासून आपण जिल्ह्यामध्ये ही संकल्पना राबवत आहोत. सर्व जिल्ह्यातल्या शाळांमध्ये इथून पुढे बॅकबेंचर ही कन्सेप्ट आपण आजपासून पूर्णपणे बंद करत आहोत.